विषय भाका बहुता रीती, वेगवेगळ्या रीतीनं काही करा, तुम्हाला जो हातखंडा वापरता येईल तो वापरा, तुम्हाला देवाशी बोलण्याच्या ज्या पद्धती टेक्निक ठाऊक आहेत त्या सगळे टेक्निक वापरा, पण काही करून माझा उद्धार करण्याविषयी त्या देवाला विनंती करा। कदाचित तो देव म्हणेल तुम्ही माझा निरोप देवाला दिला, माझी आठवण करून दिली, किंवा तो तुकोबा म्हणून कोणी एक साधक आहे, चांगला साधक आहे, हे देवा त्याची आठवण ठेवा, त्याला तुम्ही विसरू नका, त्याचा काही करून तुम्ही काय करा, उद्धार करा, असं तुम्ही ज्यावेळेस देवाला सांगाल कदाचित तो देव म्हणेल तो काही तेवढ्या योग्यतेचा नाही। असं होतं की नाही अनेक वेळेस तुकाराम महाराज देवाजवळ जाऊन सांगत असतात आपल्याविषयी की या जीवांचा काय कर, उद्धार कर, त्यावेळेस देव म्हणत असतो तुकोबा राय जरा माझ्याकडे अर्ज घेऊन येत असताना त्यांच्या अगोदर जरा 7 बारे पाहा, ते काय उद्धार करण्याच्या लायकीचे आहेत का, कुणाचाही निरोप घेऊन येता आणि यांचा उद्धार करा। तुकोबा राय म्हटले देवा मला ठाऊक आहे, हे असेच आहेत, किती सांगो तरी नाही ऐकत, हे ऐकतच नाही, तुका म्हणे ऐसे आहेत का हरी, हे देवा हे असेच आहेत, किती सांगितलं तर ऐकतच नाही, पण या ही तारी जीवासी, पण या जीवांचा सुद्धा तुला काय केला पाहिजे, उद्धार केला पाहिजे। त्या पुंडलिकाने देखील पुंडलिके दिधलावर करुणा विठ्ठले, जसे असतील तसे मूढ पापी, तैसे साधे सुधे पापी नाही, जैसे तैसे जसे असतील तसे ते जे मूढ आहेत, पापी आहेत, उतरी कासे लावणी देवा यांचा काय केला पाहिजे, उद्धार केला पाहिजे। म्हणजे संतांना देवाला कसं विनवावं ही पद्धती ठाऊक आहे, पण तुकाराम महाराज संतांना सांगतात की माझा उद्धार करण्याविषयी त्याची काकुळती भाका किंवा माझी सांगा काकुळती, पण तो देव कदाचित म्हणेल तो काय उद्धार करण्याच्या योग्यतेचा नाही, त्यावेळेस देवाला हे सांगा की तो भले अनाथ असेल, अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू, या 3ऱ्या चरणाचे 2 अर्थ करता येणं शक्य आहे। हे 3रं चरण म्हणजे तुकोबारायांनी जशाच्या तसं देवाला पाठवलेला निरोप किंवा देवाला केलेली प्रार्थना, हे संतजन होत। तो तुकोबा कसा आहे, अनाथ आहे, अपराधी आहे, आगळा वेगळा असा पतित आहे, पण असा असला सज्जन तुम्ही संतजन, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेची कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा काकुलती, अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा काकुलती, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षिणा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा,
की व माझी सांगा का कुलती विठ्ठल श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं मोक्तारं कलिपङ्कमग्नजनता वृन्दस्य भक्तप्रियं गोपी गणवेष्टितं मधुरया वाण्यास्तुतं सज्जनैः तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्री पांडुरंगं भजे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम श्री चरण संस्था दूसरे करना दूसरे करना चक्रवादाने कथेता चक्रवादाने कथेता चक्रवादाने कथेता चक्रवादाने कथेता बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कृपाळू सज्जन तुम्ही संतजन हेची कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा की व माझी सांगा काकुलती प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा सुप्रसिद्ध असा असून या अभंगद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संत जनांकडे भगवंताला आपली आठवण करून द्यावी अशी मागणी केलेली आहे विठ्ठल या क्षेत्र स्वरूप असलेल्या या दहिगाव गावी हा जो अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो आहे वैकुंठवासी गुरुवर्य ज्ञानेश्वरी कंठभूषण शांतीब्रह्म कृष्णदेवजी बाबा आपले देवा यांचा हा चतुर्थ पुण्यतिथी सोहळा आहे आणि त्या निमित्तानं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील ही जागराची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य विठ्ठलनाथ बाबा वैकुंठवासी नवनाथ महाराज काळे यांच्या कृपाशीर्वादाने परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज परमपूज्य गुरुवर्य राऊत बाबा परमपूज्य सुदामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार डॉक्टर नरेंद्रजी घुले पाटील साहेब चंद्रशेखर घुले पाटील साहेब यांच्या आणि भाविक भक्तांच्या सहकार्याने हा सप्ताह संपन्न होतो आहे या जागराच्या सेवेकरिता गावातील परिसरातील आणि दूरवरूनही आलेली अनेक गुणीजन मंडळी ज्येष्ठ वारकरी मंडळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत हरिभक्तीपरायण आदरणीय गणपत बाबा आहेत गणपत महाराज आहेर हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज कातकडे सीताराम महाराज चेडे राजू महाराज कातकडे रामेश्वर महाराज जाधव हनुमान महाराज आचपळे राम महाराज काळे कृष्णा महाराज साळुंखे निलेश महाराज नेव्हल कृष्णा महाराज निकम हरी महाराज बारवकर प्रतीक महाराज काळे नवनाथ महाराज मगर मनोहर महाराज कारले अक्षय महाराज माताडे ओमकार महाराज काशीत अशोक महाराज पारठे आणि हरिभक्तीपरायण श्रीराम महाराज चोपडे आणि आपण सर्वजण
सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या हाती असलेल्या वेळेमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन या कीर्तनाच्या निमित्तानं आपल्याला करायचं आहे. परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी बाबांचं चतुर्थ पुण्यस्मरण आहे. पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी म्हणा किंवा पुण्यस्मरण म्हणा, तिथी त्या विशिष्ट दिवशीच असते. स्मरण हे आपण कधीही करू शकतो, कारण त्यांच्या स्मरणानं पुण्य होणार आहे. म्हणून त्यांचं कधीही केलेलं स्मरण हे पुण्यस्मरणच आहे. विठ्ठला का करायचं बरं स्मरण? बोलून गेलो, पुण्यस्मरण शब्दातच आहे. पुण्य आपल्या पदरात पडावं ही आपल्याला अपेक्षा असेल तर आपण त्यांचं स्मरण चुकवू नये. त्यांच्या नावानेही अगणित पुण्य, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. सज्जन लोक, संत लोक, साधू लोक जे महापुरुष आहेत त्यांचं केवळ मुखानं नाम जरी आपण उच्चारलं, त्यांचा महिमा जरी आपल्याला कळत नसला हरकत नाही. सगळ्यांनाच त्यांचा महिमा कळेल असंही काही सांगता येत नाही. आपण तर सामान्यच आहोत. पण जे शब्दशास्त्रात निष्णात असलेले शाब्दिक पंडित, महापंडित, त्यांना देखील संतांचा महिमा कळू शकत नाही. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. येथे म्हणजे संत महिमा जाणण्यामध्ये आणि संत महिमा वर्णन करण्यामध्ये शाब्दिकाचं काहीच काम नाही. बाकी ठिकाणी आहे, भाषण करायचं असेल तर शाब्दिकच लागतो. बोलायचं म्हटल्यानंतर शब्दशास्त्रातील कुशलता, निपुणता असावी लागते. नाही तर इथं येऊन बोलायचं काय करायचं? शब्दाची उपासना केली नसेल तर मग त फ फ म म होऊन जातं. मग शब्द असावे लागतात. शाब्दिकांकडे शब्द साठा आहे. जे शब्दसृष्टीचे ईश्वर त्यांना म्हणण्यात येतं तेवढी त्यांनी त्या शब्दाची आराधना केलेली असते. एखाद दुसरा शब्द त्यांच्या समोर ठेवला रे ठेवला की तास, 2 तास, 4 तास अस्खलित भाष्य ते करू शकतात. तेवढं सामर्थ्य त्यांच्यात आहे. पण संत महिमा मात्र त्यांच्याच्याने कळणं शक्य नाही आणि वर्णन करणं तर त्याच्याही पलीकडे शक्य नाही. विठ्ठल मोठमोठ्यांची जर घी गत असेल तर सामान्यांची काय अवस्था आहे? भलेही आपल्याला त्यांचा महिमा कळत नसेल हरकत नाही, पण त्यांचं नाव तर आपण आपल्या मुखानं उच्चारू शकतो. तेवढ्यानेच आपल्याला अगणित पुण्याचा लाभ होईल की जे पुण्य आपल्याला भगवत दर्शनापर्यंत घेऊन जाईल. विठ्ठल आणि मनानं जर स्मरण केलं, सहज त्यांचं स्मरण घडलं तर विपाय जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता. हे असो तया ते प्रशंसिता लाभू आधी. विठ्ठल मुद्दाम होऊन नाही पण सहज त्यांची आठवण आपल्याला झाली. त्या रस्त्याने जात होतो शेवगावकडे, आपण जात असू आणि आश्रम पाहिला, शिवालय दिसलं, कळस दिसला आणि आपल्याला सहजच बाबांची काय झाली? आठवण झाली. विपाय जरी आठवला चित्ता, मुद्दामून आठवण नाही केली, सहजच काय झाली? आठवण झाली. त्या मंदिरापासून जात असताना, मठापासून जात असताना किंवा बाबा ज्या ठिकाणी वास्तव्य त्यांनी केलेलं असेल किंवा जिथं त्यांची सलगी होती तिथं ते जात असतील, तिथून जात असताना सहज आपल्याला त्यांची काय झाली? अंतःकरणातून आठवण झाली. त्याचा परिणाम काय? तरी ते आपुली योग्यता, त्यांना प्राप्त असलेली योग्यता की त्यांनी जी योग्यता प्राप्त करण्याकरिता जन्मोजन्मी सायास केले, अनंत जन्मामध्ये पुण्यकर्म करून ज्या स्थितीला ते पोहोचले ती स्थिती आपल्याला ते सहज आपण त्यांची आठवण केली तर देऊन टाकतात. विठ्ठल महापुरुष संत पुरुष असलेले आपले वैकुंठवासी बाबा, त्यांचं हे पुण्यस्मरण आहे. बोलता बोलता 4 वर्ष निघून गेली. चतुर्थ पुण्यस्मरण म्हणजे बाबाने ह्या लौकिक देहाचा त्याग केलेला किती वर्ष झाले? 4 वर्ष झाले. वाटतंय का तसं? वाटत नाही. सामान्य माणसाला थोड्याशा काळानंतर लोक विसरून जातात. विस्मरणात, काळाच्या पडद्याआड जातो माणूस. मग भौतिक क्षेत्रात त्याने लौकिक काही मिळवलेला असो, काही मिळवलेला असो, एवढंच नव्हे तो राजा झालेला असो. या जगामध्ये आजपर्यंत किती राजे होऊन गेलेले असतील? आहे का स्मरण कुणाला त्या राजांचं? राजांचं जर स्मरण आपल्याला होत असेल तर एकाच राजाचं होतं, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं. विठ्ठल लौकिक कितीही मिळवलेला असला, अगदी जरी राज्यपद त्यानं भोगलेलं असलं तरी काळाच्या पडद्याआड तो जात असतो. पुन्हा त्याचं स्मरण लोक सोडून द्या, त्याचे वंशज देखील करत नाही.
आपल्याला देखील आपल्या 3 पिढ्यांच्या अगोदरचा काही इतिहास ठाऊक आहे का? फार फार तर वडिलांचं आजोबाचं नाव सांगता येतं, तेही सांगता येतं, म्हणजे त्याची आवर्तन झालेली असतात सरकारी कागदोपत्री, त्यामुळं लागत असतं. वडिलांचं नाव सांगा, त्यांच्या वडिलांचं सांगा, इथपर्यंत ते पुन्हा पुन्हा आपल्या नजरेसमोरून गेलेले असल्यामुळे आपल्या स्मरणात राहतात. पण त्याच्या बापाचं सांगा म्हटलं तर आठवतं का? म्हणजे आपलेच पूर्वज आपल्याला आठवत नाहीत का? त्यांचं कर्तृत्वच तेवढं दांडग. विठ्ठल कळालं तर बरं, नाही जेवून जा, अडचण नाही. जेवण आहे ना, नंतर जेवण करायचं नाही, डोक्यात गेलं तर कमीत कमी पोटात तरी जावं. विठ्ठल ज्यांच्या केवळ स्मरण मात्रानं भगवत स्थिती आपल्याला प्राप्त होऊ शकते, अशा महापुरुषांचं हे चतुर्थ असलेलं पुण्यस्मरण. आणि या पुण्यस्मरणानिमित्त, पुण्यतिथी निमित्तानं हा जो अखंड हरिनाम सप्ताह आरंभलेला आहे, त्यातील ही जागराची कीर्तनाची सेवा आजच्या दिवशी मागणीपर अभंग घ्यावा असा पूर्वसुरींचा दंडक आहे. पूर्व परंपरा तशी चालत आलेली आहे, त्याला अनुसरून आपण हा मागणीपर अभंग उपस्थित केलेला आहे. मागणीपर अभंगामध्ये भगवंताकडे मागणी करणारे बहुतांशी अभंग आपल्याला आढळतात, पण त्यात क्वचित ठिकाणी संत जनांकडेही मागणी केलेले अभंग आढळतात. त्या थोड्या बहुत असलेल्या अभंगातील हा एक प्रसिद्ध असलेला अभंग आहे. विठ्ठल एका साधकाच्या भूमिकेतून तुकाराम महाराज संत जनांकडे मागणी करताय. एक श्रेष्ठ साधक की जो देवाचं रात्रंदिवस स्मरण करतोय, पण त्याला असं वाटतंय देवाला माझं स्मरण असेल की नाही. मी तर देवाचं स्मरण करतोय, संतांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय, हे ठीक आहे, पण देवानं माझं स्मरण करावं एवढा काही मी मोठा नाही आहे. बरं, देवानं कोणाकोणाचं स्मरण ठेवावं? लक्षात आलं? ज्याला अशी भीती वाटते मनामध्ये की देवाला कदाचित आपली आठवण असेल का, देव आपल्याला विसरला तर नसेल, म्हणून देवाला आपली आठवण करून द्यावी अशी विनंती करणारा हा अभंग आहे. विठ्ठल निरोप एक प्रकारे दिलेला आहे, प्रार्थना एक प्रकारे संत जनांकडे केलेली आहे देवाला निरोप देण्याविषयी. बरं, देवाला निरोप द्यायचा म्हटल्यानंतर निरोप कुणाकडे पाठवला जातो? ज्याला निरोप द्यायचा आहे त्याचा तो माणूस ओळखीचा असला पाहिजे की नाही? आपल्याही ओळखीचा, आणि ज्याला निरोप द्यायचा आहे त्याच्या तो ओळखीचा असला पाहिजे. ज्याला निरोप पाठवला त्याच्या तो निरोप या ओळखीचाच नाही, तर निरोप कोणाला देईल तो? आता संतजन सुद्धा त्यांनीच सांगितलेलं आहे, तुका म्हणे माझा आदिले निरोपा, 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 संतत्वाच्या भूमिकेतून आलेले हे उद्गार आहे. आजचा हा जो उपस्थित केलेला अभंग हा साधकाची भूमिका आहे की जो साधक
देवाला निरोप संतांच्या माध्यमातून पाठवतोय. आणि आता दिलेलं प्रमाण हे संतत्वाच्या भूमिकेतून आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवाने मला पाठवलेलं आहे. तुका म्हणे मज धाडिले, धाडणे हा शब्द प्रयोग आहे ग्रामीण भाषेमध्ये, पाठवणे या अर्थामध्ये. त्याला धाडलं, धाडलं म्हणजे काय केलं, त्याला पाठवलं. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुकाराम महाराज म्हणतात देवानं हा निरोप घेऊन मला तुमच्याकडे काय केलेलं आहे, पाठवलेला आहे. मार्ग हा सोपा सुखरूप भक्ती मार्ग अत्यंत सोपा सुखरूप असा आहे. हा देवाचा निरोप मी तुम्हाला सांगतोय. मग देवाचाच निरोप संत जगाला सांगतात का? नाही. आणखी एक निरोप ते देवाला देत असतात. कोणाचा? जीवाचा निरोप देवाला. विठ्ठला संतजन हे दोन कामं करतात. देवाचा निरोप जीवांना आणि जीवाची सुख दुःख गारहाने देवाजवळ सांगण्याकरिता. दोही ठाई तुका नाही पडू देत चुका. तुकाराम महाराज म्हणतात मी या दोन्ही ठिकाणी काय होऊ देत नाही, चूक होऊ देत नाही. देवाचाही निरोप अचूकपणे जीवांना सांगणं आणि जीवाचा निरोप, जीवाची सुख दुःख, जीवाचे गारहाणे देवाला सांगणं, या दोन कामात मी चुकत नाही. विठ्ठल याचा अर्थ संत निरोपे आहेत. देवाचा निरोप जीवांना देतात आणि जीवाचा निरोप देवाला देत असतात. मग हा जो साधक आहे तो सुद्धा देवाला जो निरोप पाठवायचा आहे तो या संतांच्याच हातातून पाठवतो. विठ्ठल देवाला निरोप संतांजवळ द्यायचा आहे. ज्या संतांजवळ द्यायचा आहे त्यांच्याकडे असं लगेच सांगता येईल का, हा माझा निरोप देवाला जाऊन सांगा? त्याच्या अगोदर त्या संतांचं काय करावं लागेल, वर्णन करावं लागेल. एखाद्याला लौकिकामध्ये आपल्याला कोणाला काही काम सांगायचं असेल लगेच त्याला काम सांगतो का आपण? नाही. अगोदर त्याचं थोडं काय करतो, वर्णन करतो की नाही, आणि मग त्याला काय सांगतो ते काम सांगतो. म्हणजे मग तो ते काम ऐकतो. कोणतंही काम असेल, हे आता सप्ताह करायचा असेल, मंदिरं उभारायची असतील, जागा घ्यायची असेल, लक्षात आलं का? तर ते मागणी करण्यापूर्वी थोडंसं काय करावं लागतंय, वर्णन करावं लागतं ना. ज्याच्याकडे आपल्याला काही काम सांगायचंय, काही निरोप कुणाकडे पाठवायचा, त्या व्यक्तीचं काय केलं पाहिजे, वर्णन केलं पाहिजे. संत जनांकडे तुकाराम महाराज, जे साधक अवस्थेतील तुकाराम महाराज आहेत, देवाला जो निरोप देणार आहेत तो देण्यापूर्वी त्या संतांचं वर्णन करतात. अभंगाचं पहिलं. कृपाळू सजान कृपाळू सजान तुम्ही संत जान, कृपाळू सजान तुम्ही संत कृपाळू सजान तुम्ही कृपाळू सजान तुम्ही संत जान, कृपाळू सजान तुम्ही संत जान, कृपाळू सजान तुम्ही संत जान, कृपाळू सजान तुम्ही संत जान. हेची कृपा दान, हेची कृपा दान तुमचे माना, आठवण तुम्ही गावी पांडुरंगा, आठवण तुम्ही गावी पांडुरंगा. हेची कृपा दान, हेची कृपा दान तुमचे माना, आठवण तुम्ही गावी पांडुरंगा, आठवण तुम्ही गावी पांडुरंगा, गावी पांडुरंगा. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेची कृपादान तुमचे मज. हेची असा पाठ आहे, पण आपण ऐकून एवढे कृपादान तुमचे मज असा आपण उच्चारण्यात आपल्या येतो. ते हेची असताना एवढा येण्याचं कारण काय?
कारण ते एवढ्या वेळेस म्हटल्या गेलोय की ते एवढं पाठ येतो आपल्या हेच कृपादान हे संतजन हो मी आपल्याकडून इच्छित आहे. आपल्याकडून ह्याच कृपादानाची अपेक्षा मला आहे. आपण मला हेच कृपादान दिलं पाहिजे. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हे संतजन हो आपण कसे आहात? कृपाळू, आपण कृपाळू आहात. सज्जन, दोन शब्द विशेषण वापरले. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हे संतजन हो आपण कृपाळू आहात. हे सज्जन असलेल्या कृपाळू असलेल्या हे संतजनांनो, आपल्याकडून याच कृपादानाची मला काय आहे? अपेक्षा आहे. आपण हेच कृपादान मला दिलं पाहिजे. हेची कृपादान तुमचे मज, तुम्ही माझ्यावर हीच कृपा केली पाहिजे. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, संतांपुढे उभे राहून विनवणीच्या स्वरामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, हे संतजन हो आपण कशा आहात? कृपाळू आहात. कृपाळू हे संतांचं लक्षण आहे. भागवतामध्ये संतांची 7 लक्षणं जी सांगितलेली आहेत त्यातलं पहिलं लक्षण कृपाळू सांगितलेलं आहे. जे कृपाळू आहेत ते संत आहेत. संत कृपाळू असतात. कृपालूर कृतद्रोहस तितिक्षु सर्वदेही नाम सत्यसारो नवद्यात्मा समसर्वोपकारक, हे 7 लक्षणं त्याच्यात सांगितलेले आहेत. पहिलं लक्षण कृपाळू. आलू हा प्रत्यय आहे, बाहुल्यदर्शक प्रत्यय आहे. कृपाळू, कृपेचा साठा ज्यांच्यामध्ये आहे, जे कृपेचे सागर आहेत त्यांना कृपाळू म्हणतात. कृपाळू, दयाळू, मायाळू, फार झालं तर आपण झोपाळू, लक्षात आलं का? आळू, आलू प्रत्यय आहे. बाहुल्यदर्शक आहे, ज्याच्यामध्ये अनंत कृपा साठवलेली आहेत असे संत आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. कृपावंत तिथं सुद्धा बहुवचनांती प्रत्यय आहे. वतूप मतूप प्रत्यय, वतमत उरतात, वानमान चालतात. थोडी बहुत कृपा असेल कृपावान, आणि जे कृपेचे सागरच आहेत कृपावंत. थोडं बहुत धन असेल धनवान, बहुत धन असेल तर धनवंता लागी. थोडं बहुत भाग्य असेल भाग्यवान, खूपच भाग्याचा उदय ज्याचा झालेला असेल, सगळी भाग्य एकवटलेली असतील तर भाग्यवंत म्हणू. दया शरण गेली पंढरी. थोडी बहुत निष्ठा असेल तर निष्ठावान, बोला बोला, निष्ठावान. आणि खूपच निष्ठा असेल तर निष्ठावंत. विठ्ठल एवढं कळालं. कृपाळू शब्दाचा अर्थ आहे ज्यांच्यामध्ये खूप कृपा आहे. कृपेचे जे सागर आहेत त्यांना म्हणतात कृपाळू. पण कृपा म्हणजे नेमकं काय? बरेच शब्दांचा विपर्यास आपण केलेला आढळून येतो. म्हणजे अनेक शब्द आपल्या ताब्यात सापडून आपला अर्थच हरवलेले दिसून येतात. आम्ही सांगत असतो शिष्ट शब्द आहे. शिष्ट शब्दाचं चिंतन कधी केलं असेल? शिष्ट शब्दाचा अर्थ काय? श्रेष्ठ. येथील अंतरा शिष्टांचे अनुभव. शिष्ट म्हणजे संत, शिष्ट म्हणजे श्रेष्ठ पुरुष. पण आपण कोणत्या अर्थात घेतो शिष्ट शब्द? फुगीर माणसाला आपल्याकडे म्हणतात त्याच्या नादाला लागू नका, तो फार शिष्ट आहे म्हणतात. शिष्ट शब्दाचा तो अर्थ नव्हे. शिष्टाचार शब्द आपण बरोबर अर्थात ग्रहण करतो. शिष्टाचार म्हणजे श्रेष्ठ पुरुषांचा आचार. ते नेसविल्या विनन पाहे शिष्टू जैसा, कामायवणी पापी उघडी केली विपाई. ते नेसविल्या विनन पाहे शिष्टू जैसा. शिष्ट म्हणजे सज्जन पुरुष. शिष्टाचार म्हणजे श्रेष्ठ पुरुषांचा आचार, व्यवहार, वर्तन. शिष्टाचार शब्द आपण बरोबर अर्थात ग्रहण करतो. पण त्या शिष्टाचार शब्दातला शिष्ट शब्द बाजूला काढला की त्याचा विशिष्टच अर्थ करतो आपण. शिष्ट म्हणजे फुगीर. फुगीर अर्थ नाही आहे. वेद प्रामाण्य अभ्युपगंतृत्वम शिष्टत्वम अशी शास्त्रामध्ये त्याची व्याख्या आहे. किम नाम शिष्टत्वम, कशाला म्हणतात शिष्ट? ज्याच्या जीवनात पूर्णपणे वेद प्रामाण्याचा स्वीकार आढळतो त्याला म्हणतात शिष्ट. या न्यायानं ज्ञानोबरायादी, तुकोबरायादी सर्व संत पुरुष हे कोण आहेत? शिष्ट आहेत. पण आपल्या ताब्यात सापडून शिष्ट शब्दाचा अर्थ काय केला आपण? फुगीर माणूस, नसलेला अर्थ केला. तसे अनेक शब्द आपल्या ताब्यात सापडून अडचणीत आले. मी बोलून गेलो त्याच्यातलाच हा कृपा शब्द आहे. कृपा शब्द कोणत्या अर्थात ग्रहण करतो आपण? कोणत्याही अर्थात. गाडीवर लिहिलेलं असतं नानांची कृपा म्हणजे काय? नानांचे पैसे, दुसरं काय? लक्षात. कृपा करून कीर्तनाला या, कृपा करून काय करा? जेवून जा. आपण कृपा शब्द कोणत्याही अर्थात ग्रहण करतो. शास्त्रामध्ये कृपा शब्दाचा अर्थ काय आहे? स्वार्थम अनपेक्ष पर दुःख प्रहरण इच्छा कृपा. विठ्ठल कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न पाहता, परत फेडीची अपेक्षा न करता, त्याचं प्राप्त असलेलं दुःख दूर करण्याची आंतरिक कळकळ आणि ते दुःख दूर करण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न त्याला म्हणतात कृपा. विठ्ठल
अशी कृपा कोण करतं? फक्त संत करतात. स्वार्थम अनपेक्ष करी लाभावीण प्रीती विठ्ठला. नवल कृपाळुत्वाचे चित्त जीवीचा जीव जीवी स्यूत दुःख हिरोणी सुख देत कृपाद्भुत या नाव. जेणे आपणासी होय दुःख ते परासी न करी निषेख. जेणे आपण या होय सुख ते अवश्य करी प्राणी मात्रा. या नाव कृपाळुता हे पहिले लक्षण संता विठ्ठला. जीवांना प्राप्त असलेलं दुःख हिरावून घेऊन आपल्याला प्राप्त असलेला जो आनंद आहे, जे सुख आहे, ते त्याला प्रदान करणं या क्रियेला म्हणतात कृपा. आणि अशी कृपा कोण करतं? फक्त संत. जे हिताहित देखती हाणी कणवा घेपती पुसोनी शिणू हरिती देती सुख, याला म्हणतात कृपा विठ्ठला. आणि ही कृपा फक्त कोण करू शकतं? संत करू शकतात. कृपा शब्द कुपुरक्षणे नावाच्या धातूपासून तयार झालेला आहे. कृपा शब्दाचा अर्थ आहे अनिष्टापासून आपलं रक्षण करणं विठ्ठला. आणि संतांनी एकदा कृपा केली, कृपादान केलं, कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. फक्त त्यांनी एकदा कृपा करण्याची आवश्यकता आहे. कृपया केली संतजनी माझी अलंकारिली वाणी प्रीती ही लाविली कीर्तनी तुका चरणी लोळत असे. त्यांनी कृपा केली, मग आपण भगवत भजनाला लागतो. त्यांनी कृपा केल्याशिवाय आपल्याकडून भगवत भजन घडूच शकत नाही. ती आठवण करून देतात तुकाराम महाराज. कुणाला? संतांना. हे संतजन हो, मला तुमच्याकडे एक निरोप द्यायचा आहे. पांडुरंगाला निरोप द्यायचा आहे, पांडुरंगाला आठवण सांगायची. पण ज्या संतांकडे निरोप द्यायचा त्या संतांना त्यांच्या कृपाळुत्वाची आठवण करून देतात. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. संत हे कृपाळू आहेत. ज्ञानोबरायांच्या बाबतीमध्ये कृपाळू शब्दाचा प्रयोग अनेक ठिकाणी झाला. विठ्ठला तया नमस्कार वारंवार. तया नमस्कार वारंवार. तया नमस्कार वारंवार. तया नमस्कार वारंवार. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. कृपाळू. कृपाळू हा शब्द प्रयोग संतांच्या बाबतीत ज्ञानोबरायांच्या बाबतीत विशेषत्वानं अनेक ठिकाणी केलेला आपल्याला आढळून येतो. तुकोबराय संत जनांसमोर उभे आहेत आणि संत जनांमध्ये विशेषत्वाने असलेला जो गुण आहे कृपाळूपणा, त्याची आठवण करून देतात. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. हे संतजन हो, तुम्ही कसे आहात? कृपाळू आहात. सज्जनात सज्जन शब्दाचा तुकोबरायांनीच केलेला अर्थ आपल्याला पाहावा लागेल. सज्जन तो शब्द सत्य जो माने छडी दुर्जन अनिकाशी. एकाच चरणामध्ये पूर्वार्धात आणि उत्तरार्धात मिळून सज्जन आणि दुर्जनाची व्याख्या सांगितलेली आहे. दुर्जन कोण? अनिकांना जो छळतो त्याला म्हणतात दुर्जन. सज्जन कोण? सज्जन तो शब्द सत्य जो मानी. जो शब्द सत्य मानी तो सज्जन. शब्द म्हणजे काय? वेद. वेदाला जो सत्य मानतो, वेदाज्ञेनुसार आपलं जीवन जगतो, त्याला शास्त्रीय भाषेत म्हणतात सज्जन. विठ्ठल तुकोबराय
तुकोबरायांनी वर्णन केल्याप्रमाणे ज्याच्यामध्ये अवगुण शोधूनही सापडणार नाही त्याला म्हणतात सज्जन. विठ्ठला पाहता गुण मिळे तीना, पाहता गुण मिळे तीना, पाहता गुण मिळे तीना, गुण मिळे तीना. तुका म्हणे तैसा सज्जना पाशोनी, पाहता गुण मिळे तीना, पाहता गुण मिळे तीना. तुका म्हणे तैसा सज्जना पाशोनी, पाहता गुण मिळे तीना, पाहता गुण मिळे तीना. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. ज्याच्यामध्ये कोण कशाही रीतीनं शोधलं तरी आपल्याला अनुभर देखील अवगुण मिळणार नाही त्याला काय म्हणतात सज्जन. हे संतजन हो, आपण सज्जन आहात, आपण कृपाळू आहात, आपल्याकडून याच कृपादानाची मला काय आहे अपेक्षा आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेची कृपादान तुमचे मज. वर्णन केलं हे संतजन हो तुम्ही कृपाळू आहात सज्जन आहात, पण मागायचंय काय हेची कृपादान तुमचे मज. नाहीतर संतांकडे लोक जात नाहीत असं नाही, जातात. संतांचं वर्णन करत नाही असं नाही, करतात, स्तुती करतात, पण त्याच्या पाठीमागं काय हेतू असतो, काहीतरी लौकिक लाभ मिळावा, संतांनी कृपा करावी. पण कृपेचा आपला अर्थ वेगळा असतो. धनधान्यादींनी आपण संपन्न व्हावं, लक्षात आलं का? हा आपण केलेल्या कृपा शब्दाचा गृहीत धरलेला काय आहे अर्थ आहे. आणि मग आपल्या पूर्व पुण्याईनं किंवा आपल्या प्रारब्धानुसार अन्न मान धन हेतो प्रारब्धाधीन या न्यायानुसार आपल्याला प्राप्त झालं की मग म्हणतात बाबांनी आमच्यावर कृपा केली. बाबांनी कृपा केली असं त्याच वेळेस म्हणायचं ज्या वेळेस आपलं मन संसारातून बाजूला जाऊन देवाकडे लागेल. विठ्ठला भगवत भजनाशिवाय आपल्याला काहीच गोड वाटणार नाही. त्यावेळेस समजायचं संतांनी आपल्यावर काय केली कृपा केली, आणि ती खरी काय असणार आहे कृपा असणार आहे. हे व्यवहारामध्ये होणारे लाभ हे प्रारब्धाचा काय आहे ज्याच्या त्याच्या विषय आहे. तुम्ही संतांना माना किंवा नका मानू, तुमच्या प्रारब्धात असेल तर ते मिळेल, नसेल तर काही केले मिळणारच, तो प्रारब्धाचा विषय आहे. ठीक आहे, मी मिळवलं असं म्हणण्यापेक्षा त्यांची कृपा आहे असं म्हणणं उचित आहे. पण त्यांच्या कृपेनं हे प्राप्त झालं हे काही तेवढंसं खरं नाही. त्यांची जर कृपा झाली तर देवच भेटला पाहिजे. विठ्ठला पण संतजनांचं वर्णन तुकाराम महाराज करतात. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. पण हे वर्णन करण्याच्या मागे हेतू काय, काय मागून घ्यायचंय? हेची कृपादान तुमचे मज. हेच कृपादान तुम्ही मला दिलं पाहिजे, माझ्यावर हीच तुम्ही कृपा केली पाहिजे. काय कृपा केली पाहिजे? अभंग. आठवण तोनी दावे पांडुरंगा, 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 आठवण तोनी दावे पांडुरंगा. माझी साबका पुराणी माझी साबका पुराणी, आठवण तोनी दावे पांडुरंगा,
द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती. कोणचं कृपादान तुकाराम महाराजांना संतांकडून अपेक्षित आहे ते या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. हे संतजन हो, तुम्ही माझी आठवण त्या पांडुरंगाला करून द्या. कदाचित तो मला विसरला असेल, मी त्याचं स्मरण करतोय हे खरं आहे, पण त्यानं माझं स्मरण करावं एवढा काही मी मोठा नाही. तर तुम्ही त्या पांडुरंगाला माझी आठवण करून द्या. कुणीतरी तुकाराम महाराज म्हणून एक साधक आहे, तो तुमचं भजन करतोय. देवा तुम्ही त्याची आठवण असू द्या असं त्या देवाला तुम्ही सांगा. कारण तुमचा देवाचा काय आहे, नित्य संबंध आहे. देवाशी तुमचा नित्य संवाद आहे, नित्य तुमचं देवाशी बोलणं आहे. त्यामुळं तुम्हीच हा निरोप सांगू शकता. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, त्या पांडुरंगाला तुम्ही माझी आठवण करून द्या. आणि केवळ आठवण करून देऊन थांबू नका. किंवा माझी सांगा काकुलती, आणि अत्यंत काकुलतीला येऊन माझी तिथं काय करा, भाका बहुता रीती माझी किव काकुलती. वेगवेगळ्या रीतीनं तुम्हाला ठाऊक आहे देवाला कसं प्रसन्न करून घ्यावं. तुम्ही देवाला प्रसन्न करून घेतलेलं आहे. देवाशी कसं बोलावं लागतं हे तुम्ही जाणता. गोष्ट खरी आहे. संतजनांसमोर, मोठ्या लोकांसमोर जर बोलायचं असेल तर बोलण्याची एक काय असते, विशिष्ट पद्धती असते. सरकारी दरबारी आपण जर गेलो तर मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी देखील अदबीनं व्यवहार करावा लागतो. मोठा अनुनय विनय, जरी मनात त्यांच्याविषयी काही भाव नसला चांगला तरी देखील बोलावं तर लागतं ना. व्यवहार तुकाराम महाराजांनी देखील सांगून ठेवलेलं आहे ना आपल्याला, संतजनांजवळ कसं वागावं. संतांपाशी बहु असावे मर्यादा. हलकटाचा दंगा उरा थोडे, हलकटाचा संतापाशी बहु असावी मर्यादा, संतापाशी बहु असावी मर्यादा, संतापाशी बहु असावी मर्यादा, संतापाशी बहु असावी मर्यादा. हलकटाचा रंगा हलकटाचा रंगा हलकटाचा धंदावर थोडी, संतापाशी बहु असावी मर्यादा, संतापाशी बहु असावी मर्यादा. हलकटाचा धंदा हलकटाचा धंदा संतांपाशी बहु असावे मर्यादा. संतांजवळ वागत असताना अत्यंत मर्यादेनं काय केलं पाहिजे, वागलं पाहिजे. अहो एखाद्या सामान्य तालुक्याचा जो प्रमुख आहे, अधिकारी आहे, जिल्ह्याचा अधिकारी आहे, त्याच्याजवळ वागताना जर आपण अत्यंत अनुनय विनयाने वागत असू तर मग परमात्मा सुद्धा ज्यांच्या सेवेची इच्छा करतो त्या संत जनांसमोर वागत असताना किती नम्रतेने आपण वागलं पाहिजे. आपल्या व्यवहारातील जे मोठेपण आहे ते आपण बाजूला ठेवून संतांजवळ आपला काय केला पाहिजे, व्यवहार केला पाहिजे. नये डोळे धुरे भरोनी, डोळ्यात धूर जाऊ देऊ नये संपत्ती सत्ता पद इत्यादिकांचा प्रतिष्ठेचा. संतांजवळ वागत असताना अत्यंत विनयाने नम्रतेने वागलं पाहिजे. तिथं बोलण्याची एक विशिष्ट काय असते, पद्धती असते. जरी परिप्रश्नेन सेवया असं सांगितलेलं असलं तरी देखील अगोदर प्रणिपातेन, मग सेवया, आणि मग परिप्रश्न. गेल्या गेल्या प्रश्न करू नये, गेल्या गेल्या करू नये, फोनवर तर करूच नये. या ओवीचा अर्थ काय सांगा, या ओवीचा काय अर्थ होतो. ये नमस्कार कर, थोडी सेवा कर, आणि मग विचार, मग सांगितलं तर सांगू. विठ्ठल देवाजवळ बोलण्याची एक पद्धती आहे. म्हणून तर संतांनी या अभंगांची रचना केली. प्रार्थना पर जे अभंग आहेत ते काय त्यांनी देवाला केलेली प्रार्थना थोडीच आहे. ते देव स्वरूपाशी अभिन्नतेला, एकरूपतेला प्राप्त झालेले आहेत. आपण सामान्यांनी देवाशी कसं बोलावं, देवाकडे कसं मागावं, देवाची स्तुती कशी करावी, आपल्याकडे शब्द नसल्यामुळं त्यांचे शब्द उसने घेऊन ते अभंग पाठ करून ते देवाजवळ आपण काय करावे, आपण म्हणतो आहोत या भावनेनं काय करावे, म्हणावे.
म्हणून संतजनांना देवाशी कसं बोलावं हे काय आहे ठाऊक आहे. देवाला कसं प्रसन्न करून घ्यावं, त्याची कृपा कशी संपादन करावी हे संतांना काय आहे ठाऊक आहे. म्हणून तुकोबाराय त्या संतांना सांगतात किंवा संकाधिक संत मानवी कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. संकाधिक संत मानवी कृपावंत एवढा करा उपकार तुम्ही संकाधिक संत म्हणविता कृपावंत. आपण कृपावंत म्हणून घेता. आपण कृपावंत जर आहात तर माझ्यावर एवढा काय करा उपकार करा. देवाला माझा काय करा निरोप सांगा. निरोपा हा फार सारे कृपेचे सागर. हे संतजन हो, आपण कृपा सिंधू आहात, कृपेचे सागर आहात. थोडी बहुत कृपा नाही, कृपेचा सागरच आपण आहात. निरोप हा फार सांगा देवा. आजचा हा जो सेवेला उपस्थित केलेला जो अभंग आहे, अगदी या अभंगाशी साधर्म्य असणारा एक अभंग आहे. कोणता? जायाचे शरीर जाईल क्षणात, काहा गोपीनाथ पावेची ना पुढं. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा फार सांगा देवा. अनाथ अन्यायी कोणी नाही त्याला, पायापे विठ्ठला ठेवी मज. आणि शेवट करा निर्वण मग तो रक्षण करील माझे विठ्ठला. किंवा माझी सांगा काकुलती. देवाजवळ जाऊन माझी आठवण त्या देवाला करून द्या. आणि केवळ माझं स्मरण, माझी आठवण करून देऊन थांबू नका. तर माझ्या उद्धाराविषयी त्याला काय करा विनंती करा. त्याची वेगवेगळ्या रीतीनं काय करा. तिथून निघाला होता विषय. भाका बहुता रीती, वेगवेगळ्या रीतीनं काही करा. तुम्हाला जो हातखंडा वापरता येईल तो वापरा. तुम्हाला देवाशी बोलण्याच्या ज्या पद्धती टेक्निक ठाऊक आहेत त्या सगळ्या टेक्निक वापरा. पण काही करून माझा उद्धार करण्याविषयी त्या देवाला विनंती करा. विठ्ठल कदाचित तो देव म्हणेल तुम्ही माझा निरोप देवाला दिला, माझी आठवण करून दिली, किंवा तो तुकोबा म्हणून कोणी एक साधक आहे, चांगला साधक आहे, हे देवा त्याची आठवण ठेवा, त्याला तुम्ही विसरू नका, त्याचा काही करून तुम्ही काय करा उद्धार करा. असं तुम्ही ज्यावेळेस देवाला सांगाल कदाचित तो देव म्हणेल तो काही तेवढ्या योग्यतेचा नाही. असं होतं की नाही अनेक वेळेस. तुकाराम महाराज देवाजवळ जाऊन सांगत असतात आपल्याविषयी की या जीवांचा काय कर उद्धार कर. त्यावेळेस देव म्हणत असतो तुकोबाराय जरा माझ्याकडे अर्ज घेऊन येत असताना त्यांच्या अगोदर जरा 7 बारे पाहजा. ते काय उद्धार करण्याच्या लायकीचे आहेत का? कोणाचाही निरोप घेऊन येता आणि यांचा उद्धार करा. तुकोबाराय म्हटले देवा मला ठाऊक आहे हे असेच आहेत, किती सांगो तरी नाही ऐकत, हे ऐकतच नाही. तुका म्हणे ऐसे आहेत का हरी, हे देवा हे असेच आहेत, किती सांगितलं तर ऐकतच नाही. पण या ही तारी जीवासी, पण या जीवांचा सुद्धा तुला काय केला पाहिजे उद्धार केला पाहिजे. त्या पुंडलिकाने देखील पुंडलिके दिधलावर करुणा विठ्ठले, जसे असतील तसे मूढ पापी
पापी जैसे, साधे सुधे पापी नाही, जैसे तैसे, जसे असतील तसे ते जे मूड आहेत पापी आहेत, उतरी कासे लावणी देवा यांचा काय केला पाहिजे, उद्धार केला पाहिजे. म्हणजे संतांना देवाला कसं विनवावं ही पद्धती ठाऊक आहे. पण तुकाराम महाराज संतांना सांगतात की माझा उद्धार करण्याविषयी त्याची काकुळती भाका किंवा माझी सांगा काकुळती. पण तो देव कदाचित म्हणेल तो काय उद्धार करण्याच्या योग्यतेचा नाही. त्यावेळेस देवाला हे सांगा की तो भले अनाथ असेल, अनाथ अनाथ अपराधी पतित आगळा, अनाथ अपराधी पतित आगळा, आठवणा तुम्ही द्यावी पांडुरंगा, परिपायावे नका करू, आठवणा तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवणा द्यावी पांडुरंगा. अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू. या तिसऱ्या चरणाची दोन अर्थ करता येणं शक्य आहे. हे तिसरं चरण म्हणजे तुकोबरायांनी जशाच्या तसं देवाला पाठवलेला निरोप किंवा देवाला केलेली प्रार्थना. हे संतजन होत तुम्ही देवाला असं सांगा, तो तुकोबा कसा आहे, अनाथ आहे, अपराधी आहे, आगळा वेगळा असा पतित आहे, पण असा असला तरी हे देवा त्याला तुमच्या पायाजवळून वेगळा करू नका. हा एक अर्थ, सरळ अर्थ. दुसरा काय अर्थ आहे, तर दुसरा हा अर्थ आहे की तुकोबराय संतांना विनंती करतात देवाला निरोप देण्याविषयी. त्यावेळेस जणू हे चरण ते संतांना उद्देशून म्हणतात की हे संतजन हो, काही करा पण माझा निरोप त्या देवाला सांगा. भले मी अनाथ असेल, अपराधी असेल, आगळा वेगळा पतित असेल, पण हे संतजन हो तुम्ही तुमच्या पायाजवळून मला वेगळं करू नका. विठ्ठला अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू. अशी देवाला काय करा, विनंती करा, देवाला सांगा. भले तो अनाथ असेल, पतित असेल, आगळा वेगळा पतित असेल, अपराधी असेल, पण असं असलं तरी हे देवा त्यांनी माझ्याजवळ, आमच्याजवळ तुमच्यासाठी निरोप पाठवलेला आहे, आमच्याजवळ प्रार्थना करण्याची विनंती केलेली आहे, त्याचा तुम्ही काही करून काय केला पाहिजे, उद्धार केला पाहिजे. त्याला तुमच्या चरणाजवळून दूर तुम्ही करू नका. अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू. आणि हे संतजन हो तुम्ही का जर अशा रीतीनं माझ्या उद्धाराविषयी देवाजवळ विनंती केली, मला तुम्ही आपणहून स्वतःहून मला तुम्ही त्या देवाच्या चरणाजवळ नेऊन घातलं, त्या देवाला तुम्ही मला जर नेऊन सोपवलं तर तो मला वेगळं करणार नाही. शेवटचं तुका म्हणे तुम्ही नीरविलवारी, 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 तुका म्हणे तुम्ही नीरविलवारी. मग माझा हरी उपेक्षिण, मग माझा हरी, मग माझा मग माझा हरी उपेक्षिण,
पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा केवळ माझा केवळ पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा ज्ञानेश्वर तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिणा निर्वण करणे म्हणजे सोपवणं स्वाधीन करणे तुकोबराय संतजनांना म्हणतात हे संतजन हो तुम्ही तुमच्या हाताने जर त्या देवाला मला तुम्ही काय केलं सोपवून दिलं तर मग तो माझी काय करणार नाही उपेक्षा करणार नाही मग अशी ज्या अभंगाचं शेवटचं चरण आपण पाहत असताना तुका म्हणे ऐसी करा निरवण मग तो रक्षण करील माझी तो माझा स्वीकार करील माझं रक्षण करील माझी उपेक्षा कधीही करणार नाही कारण देवाला शरण गेलाय संतजनांच्या माध्यमातून देवाला शरण गेलाय आणि देवानं त्याची उपेक्षा केली असं आजपर्यंतही उदाहरण या जगात आढळणार नाही उपेक्षेला कोणी येणे शरणागत ऐशी नाही मात ऐकिली तुकोबाराय म्हणतात अशी गोष्टच आम्ही पुराणांतरी शास्त्रांतरी कधीही ऐकलेली नाही की देवाला तो शरण गेला आणि त्याची देवानं काय केली उपेक्षा केली त्याचा तिरस्कार केला अवहेर केला अस्वीकार केला असं कधीच होत नाही फक्त अट एकच आहे की देवाकडे जे जायचं ते संतांच्या माध्यमातून जायचं त्या मोठमोठ्या लोकांकडे आपण जर सरळ गेलो तर ते आपल्याला जाऊन काही विचारत पण नेहमीचे त्यांची संबंधित असलेली माणसं जे असतात त्यांच्या माध्यमातून गेलो तर काम लवकर होतं ओळखतात देखील दुसऱ्या वेळेस आल्यानंतर देखील काय करतात ते ओळखतात मग जर व्यवहारामध्ये व्यवहार व्यवस्थित व्हावा असं वाटत असेल तर मध्यस्थांची काय आहे आवश्यकता आहे अगदी त्याच पद्धतीनं देवानं आपला स्वीकार करावा आपला अवहेर करू नये आपली उपेक्षा करू नये असं वाटत असेल तर देवाकडे जात असताना कोणासोबत गेलं पाहिजे संतजनांसोबत गेलं पाहिजे तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना तो हरी तो देव तो पांडुरंग माझी उपेक्षा करणार नाही माझा स्वीकार करील माझा अंगीकार करील माझ्यावर कृपा करील अशी मला खात्री आहे म्हणून हे संतजन हो आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुलती या अभंगाचं काहीसं चिंतन या जागराच्या कीर्तनाच्या निमित्तानं करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आपण देखील सर्वांनी आपल्या वैकुंठवासी सद्गुरू बाबांसमोर उभं राहून या अभंगाच्या माध्यमातूनच त्यांच्याकडे काय करायचे आहे प्रार्थना करायची आहे कारण तेच आपला निरोप देवाकडे पाठवण्यास काय आहेत समर्थ आहेत देवाचा आणि त्यांचा काय आहे नित्यसंबंध आहे नित्यसंबंधच काय देवा हे त्यांचं नावच आहे लक्षात आलं काय देव आणि ते काय आहेत एक रूप आहे देवते संत निमित्त त्या प्रतिमा फक्त भिन्न आहेत पण ते स्वतः प्रत्यक्ष कोण आहेत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले दीनजना तुमच्या आमच्या दीनजनांच्या उद्धारार्थ ते या भूतलावरती अवतीर्ण झालेले आहेत म्हणून आपण त्यांच्या समोरच उभं राहून या अभंगाच्या माध्यमातून हे शब्द तुकोबरायांचे आपण घेऊन आपले म्हणून त्यांच्या समोर काय करावेत म्हणावे कृपाळू सज्जन तुम्ही संतजन हेची कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुलती अनाथ अपराधी पतिता गळा परिपाया वेगळा नका करू तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुलती या ठिकाणी ही सेवा करण्याचा प्रयत्न केला चतुर्थ पुण्यस्मरण पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे उद्या काल्याच्या कीर्तनानं या उत्सवाची सांगता होणार आहे ज्ञानेश्वरी पारायण देखील या ठिकाणी आहे आपण त्याच्यावर लिहितानाच ज्ञानेश्वरी कंठभूषण आणि खरोखर बाबांची ज्ञानेश्वरी इतकी उपस्थित होती तेवढी उपस्थित ज्ञानेश्वरी असलेला माणूसच मी पाहिलेला नाही अजून
आणि वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी देह सोडला. त्या क्षणापर्यंत सुद्धा इतकी उपस्थिती ज्ञानेश्वरीची मला कोणाचीच आढळलेली नाही. ज्ञानेश्वरी पाठ असलेले अनेक लोक आहेत, चांगल्या रीतीनं उत्तम रीतीनं कंठस्थ केलेले लोक आहेत, पण बाबांची ज्ञानेश्वरी म्हणजे त्यांच्या अंगातील कणाकणामध्ये काय झालेली होती, भिनलेली होती. ज्ञानेश्वरीमय त्यांचं जीवन ते झालेलं होतं. मला एक भाव जो सुचला होता तो मी सांगून आपली सेवा संपवणार आहे. हे जे महात्मे असतात, ज्यांनी हे ग्रंथ कंठस्थ केलेले असतात, त्यांची आवर्तनं सतत चालू असतात. त्यांच्या नित्य संबंधात येऊन सुचलेला हा भाव आहे. कदाचित खरा असेल खोटा असेल ठाऊक नाही. जसं आपल्या हरिपाठ असतो, आपण मुखानं जरी त्याचा उच्चार नाही केला तरी मनात त्याचं काय करतो, आवर्तन करतो. गीता पाठ असते, आपल्या काकड्याचे अभंग काही पाठ असतात. तसं हे अफाट पाठांतर ज्यांचं आहे ग्रंथच्या ग्रंथ, ते रोजच्या रोज त्या ग्रंथाला आवर्तन देत असतात. एकांतात बसले की त्यांचं आतून आवर्तन काय असतं, चालू असतं. आपण ज्यावेळेस ज्ञानेश्वरी वाचतो 600 ओव्या प्रतिताशी वाचतो. एक मध्यम जो वेग आहे, अत्यंत वेग असेल, एकटा असेल वाचणारा, त्याचे अनेक पारायण झाले असतील तर 900 ओव्या 800 ओव्या वाचणारी काय आहेत, माणसं आहेत. आणि ज्यांच्या ती कंठस्थच आहे, अगदी भिनलेले आहे, ते आतून आवर्तन करतात. त्यावेळेस 1200 पेक्षा अधिक ओव्या तासाला ते आवर्तन करतात. काही महात्मे अशा आहेत, मी ऐकलं मोठ्या लोकांकडून 2-2 ग्रंथांची आवर्तन दिवसाला करतात, गाथा आणि ज्ञानेश्वरीच. मग काय भाव सुचला तर बाबा एकांतात बसलेले असताना त्यांचं आवर्तन चालू असायचं. कुणीतरी माणसं आले की व्यत्यय यायचा. व्यत्यय आल्यानंतर ज्या ठिकाणी ते आवर्तन थांबलेलं होतं त्या ओवीचा भाव ते गप्पामधून आपल्याला सांगायचे. लक्षात आलं? चर्चेचा विषय काय असायचा, जिथं ते आवर्तन थांबलेलं आहे त्या ओवीचा जो काही भाव असेल तो चर्चेच्या माध्यमातून ते आपल्या समोर काही गप्पा गोष्टींच्या माध्यमातून ठेवायचे. आपण उठून गेलो की त्या ओवीपासून पुन्हा आवर्तन. हा मला सुचलेला भाव त्यांच्या जवळ बराच काळ राहिल्यामुळं सुचलेला आहे. विठ्ठला कशावरून म्हणा, आपल्याकडे अनुमानाशिवाय तर काही साधन नाही. विषय तो नसताना सुद्धा तो विषय आपण होऊन का काढला असं अनेक वेळेस लक्षात आल्यानंतर मग तो विषय सुचला की हे असं असलं पाहिजे. म्हणजे त्यांचं जीवन श्वासोश्वास ज्ञानेश्वरीमय झालेला होता, एवढं मला आपल्या पुढं ठेवायचं आहे. मग त्यांना खरी श्रद्धांजली आदरांजली काय असेल, ज्ञानेश्वरीचा स्वाध्याय जर आपण नित्य करण्याचा जर आपण मानस केला, प्रतिज्ञा केली, तर तीच खरी श्रद्धांजली भावांजली त्यांना अर्पण केली असं होईल. म्हणून आपण त्यांचे जे भक्तजन आहोत, त्यांचे अनुयायी आहोत, त्यांचे शिष्य म्हणून आपण जर घेत असू तर ज्ञानेश्वरीचा नित्य स्वाध्याय आपल्या जीवनात असला पाहिजे. एक 10 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास का होईना ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, वाचावी. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी. ज्ञानेश्वरी आणि गाथा ही अनमोल संपत्ती आपल्या हाती संतजनांनी ठेवलेली आहे. आपण रोज ज्ञानेश्वरीचा स्वाध्याय करणं आणि आपलं आचरण शुद्ध ठेवणं ही त्यांची काय आहे, शुद्धचर्या आहे. संतांचे पूजन, त्याच्यासाठी धन वित्त वेगळं लागत नाही. म्हणून आपण ज्ञानेश्वरीचा नित्य स्वाध्याय आपल्या जीवनात करावा आणि त्यांच्यासारखं जीवन आपलं होईल अशी अपेक्षा आपण त्यांच्या चरणी करावी. बाबांचं उत्तर कार्य, पुढचं कार्य त्यांच्या खांद्यावर आलं. आपले वैकुंठवासी नवनाथ महाराज त्यांनी देखील समर्थपणे अनेक दिवस ते कार्य पुढे नेलं. परंतु त्यांचं आयुष्य आपल्या हातात नसल्यामुळे त्यांना देवाला ते प्रिय झाले. त्यानंतरचा जो काळ आहे तो आपले पूजनीय सुदामदेव महाराज, त्यांचं नाव योगायोगाने काय आहे, देवाच आहे आणि नाव देखील सुदाम आहे. बाबांचं नाव कृष्ण आहे, लक्षात आलं? कृष्णदेवाचे सुदामदेव आहेत आणि बाबांसारखंच आचरण वर्तन व्यवहार, लोकांशी जो व्यवहार आहे तो अगदी तसाच आहे. त्यांच्याकडे बघून बाबांचीच काय यावी, आठवण यावी असं त्यांचं काय आहे, वर्तन आहे. आपण त्यांच्या आज्ञेचं पालन करावं आणि आपला परमार्थाची वाटचाल पुढची करावी. झालेली सेवा पूजनीय गुरुवर्य वैकुंठवासी बाबांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी आपण थांबूया. विठ्ठल जय जय.